अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अपेक्षा करा त्या देवापासून, इतरांपासून नाही. इतर तर तुमचे मन दुखवून निघून जातात, तुमच्या आशांचा चुरा निराशा करून टाकतात. पण त्याप्रमाणे देव कधीही करत नाहीत. तुम्ही ज्या काही आशा ठेवल्या आहेत त्या तुम्हाला सुखद परिणामाच्या रूपात, आशेच्या रूपात, आशीर्वादांच्या रूपात आणि चमत्कारांच्या रूपात मिळणार आहेत. विश्वास ठेवा, चमत्कार घडेल. तुम्ही जे मागत आहात ते तुम्हाला मिळेल. देव म्हणतात, बाळा, आजचा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे. तुझ्या आयुष्यातील त्या सर्व काही गोष्टींचा उलगडा लवकरच तुला होणार आहे. काही गोष्टी ज्या तुझ्यासमोर आजपर्यंत आल्या नव्हत्या त्यासुद्धा गोष्टी तुला आता कळू लागतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तू खूप दुःखी असशील, हताश होऊन सगळं संपलं असं वाटतं, तेव्हा माझा आवाज ऐक. कारण मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या अंतःकरणाच्या शांततेत, निराशेच्या शांत क्षणामध्ये माझा हात तुझ्या हातात आहे याचा अनुभव घे. मी सतत तुझ्या जवळपास आहे. मी तुझ्या मनातही आहे, तुझ्या विचारातही आहे. माझी उपस्थिती तुमच्या बाजूने एक स्थिर आवरण आहे, जो तुझे प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास पाहतो. मी तेथे आहे. मी तुझा खोटा बनावटी देव नाही, जो तुला अर्धवट कार्यांमध्ये सोडून निघून जाईल. बाळा, मी तर तुझी निरंतर साथ देत आहे. तुझा आत्मविश्वास वाढावा यासाठी मी तुझ्यापर्यंत नवनवीन काही संकेत आणि संदेश पाठवत आहे, जे तू मनपूर्वक ऐकावे. माझ्या प्रिय बाळा, तुला जरी चालत असताना काही अवघड, काही अंधकारमय वाटत असेल तरीही घाबरून जाऊ नको. मार्गात जरी काही अंधकारमय दिसत असले तरीही घाबरून जाऊ नका. देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने कार्य करत आहे. जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही देवाच्या दिव्य प्रकाशात असाल. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा माझे कार्य तुझ्या समोर येईल तेव्हा तो दिव्य प्रकाशही समोर येईल. तुम्ही जेव्हा हरू लागता तेव्हा मी तुम्हाला जिंकवण्यासाठी ते आशीर्वाद प्रदान करतो. तुम्ही काही गोष्टींसाठी वेळ निघून गेली आहे किंवा आता काहीही घडू शकणार नाही, अगदी शेवटच्या टोकाची भूमिका घेऊ लागता. पण मी तुम्हाला आज या संदेशाच्या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचवणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा निर्णय कुठेही चुकणार नाही. जे कोणी तुझे शत्रू बनून तुझा विरोध करत आहेत त्यांच्या विरोधात आता देव कार्य करणार आहे. कारण त्यांनी खूप काही चुकीचे कर्म केले आहेत. आता त्यांनी प्रायश्चित्त जरी घेतले तरी त्या पापातून त्यांची मुक्तता नाही. कारण त्यांनी तुला खूप काही दुखावले आहे, खूप काही त्रास तुला झाला आहे. त्यामुळे आता त्यांना क्षमा करण्यात येणार नाही. देव म्हणतात, बाळा, कधी एक तुझा निर्णय चुकला तर घाबरू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. एकदा निर्णय चुकला तरी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस, कारण तेव्हाच तुमची हार मानली जाते. जर तुम्ही मनाने हारला नाहीत तर तुमचा विजय निश्चित आहे. म्हणून मनाची कधी हार होऊ देऊ नका. स्वतःला कमजोर लेखू नका. जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर पुन्हा तुम्हाला नवीन सुरुवात करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. बाळा, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहेत. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहेत. त्या नकारात्मक शक्तीपासून, त्या नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा, जे तुमचा विरोध करतात, तुम्हाला खाली लेखतात.
देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या मनातील भीती, शंका दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्यात ती ऊर्जा, तू आनंद प्राप्त करण्यापासून तुला कुणीही वंचित ठेवणार नाही. देवाची कृपा जिथे होते तिथे देव तुमच्या आयुष्यातून तो अंधकार नष्ट करतात. तुम्हाला तो देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होतो आणि तुम्ही त्या मार्गावर चालू लागतात जो दिव्य प्रकाशाचा मार्ग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अनेक काही सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होते. जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा देवाचे स्मरण करून घेत जा, तर तुमचे निर्णय चुकणार नाहीत. योग्य दिशा तुम्हाला प्राप्त होईल, योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. देव कधीही तुम्हाला एकटे सोडत नाहीत, कारण देवाला तुमची काळजी आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नये असेच देवाला वाटते. म्हणूनच देव वेळोवेळी तुमच्या पुढे असे संदेश पाठवून तुमच्यासाठी खूप काही असे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला संदेश देत असतात. काही संकेतही देत असतात. ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमचा कठीण वेळ कधी निघून जातो हे तुम्हाला देखील कळत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला जर हा संदेश मिळाला आहे तर तुला एक संधी आणि एक आशीर्वादही प्राप्त होत आहे. ते गमावू नको. त्याचे सोने करण्याची वेळ आली आहे. तुम्ही फक्त कर्म करा आणि सर्व काही देवावर निश्चिंत होऊन सोपवून द्या. सर्व काही योग्य तऱ्हेने पुढे जात आहे. देव म्हणतात, बाळा, तुला तुझ्याबद्दल जेवढे कळत नसेल तेवढे मला कळते आणि मी तुझ्यासाठी ते निर्णय घेतो. तुला ते आशीर्वादही प्रदान करतो. तुझ्या मनात सध्याही काय सुरू आहे ते माझ्या व्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही. तुझा भगवंत तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादित करत आहे. उठ, उभा राहा, निर्णय कर आणि त्या मार्गाने चालायला सुरुवात कर. तुला ते मोठे यश हवे आहे ना? मग त्या प्रगतीचे द्वार मी तुझ्यासाठी उघडत आहे. बाळा, चिंता करू नकोस, कारण सर्व काही चिंता आता संपल्या आहेत. मागील काळात त्या मी आशीर्वादाने संपवल्या आहेत. आता तुमच्यासाठी असे प्रवेशद्वार निर्माण केल्या जात आहे जिथे प्रवेश करताच तुम्हाला सुख, आनंद, वेगवान गतीने प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या समाधानासाठी, आनंदी राहण्यासाठी तत्पर आहात. जर तुम्हाला मोठे यश संपादन करायचे आहे तर देवावर विश्वास ठेवावा लागेल. आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर या संदेशाची योजना तुमच्यासाठीच करण्यात आली आहे. कधीही हार मानू नका, कारण जे कोणी शत्रू तुम्हाला हार मानवण्यासाठी तयार आहेत ते स्वतः पुढे जाऊ इच्छितात आणि तुमची जागा घेऊ इच्छितात. मग तुम्ही सांगा की तुम्हाला पुढे जायचे आहे की तुम्हाला तुमच्या शत्रूंना तो विजय मिळवताना पाहायचे आहे. जर तुम्हाला विजय मिळवायचा आहे तर तुम्हाला उभे राहावे लागेल, कारण ते तुमची फसवणूक करून तुमचे सर्व काही गुणधर्म घेऊन ते पुढे जाऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही उभे राहणे आवश्यक आहे. त्यांना तिथेच थांबवणे आवश्यक आहे, कारण ते तुमच्यावर फक्त शत्रुता करतात आणि तुमच्या सर्व काही योजनांना जाणून घेऊन तुमच्यावर ते कलहाचे दोष किंवा खूप काही दोषारोपण करून तुम्हाला खाली दाखवू इच्छितात. तर त्या अशा शत्रूंपासून दूर राहण्यास, सावध राहण्यास आज हा संदेश तुम्हाला सांगत आहे. देव म्हणतात, ते शत्रू तुमच्या आजूबाजूलाच असतात पण तुम्हाला दिसेनासे असतात. जर तुम्ही मनपूर्वक विचार केलात तर ते काही काळातच तुमच्या पुढे येतात. तुम्ही जेव्हा प्रगतीची पावले पुढे टाकता तेव्हा तेव्हा ते तुम्हाला खचून टाकण्यासाठी येतात आणि त्यांचे विष ओकतात. तेव्हाच तुम्ही सावधान राहावे आणि त्यांच्या विषासह त्यांना बाजूला करण्यासाठी ते स्वतःचे बळ वाढवा, कारण देवाचे आशीर्वाद त्यांच्यासाठीच येतात जे ते सर्व काही शक्य करू शकतात. देव त्यांच्याच बाजूने कार्य करतात जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे इतरांचा दोष पाहत नाहीत, जे इतरांना दोष देत नाहीत आणि जे चुकीचा मार्ग घेत नाहीत. त्यांच्यासोबत देव चालतात. म्हणूनच मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या मार्गात मी ते अनेक सुख देण्यासाठी आज आलो आहे. बाळा, ते सर्व काही सुख तू आकर्षित केले आहे, कारण तू माझी प्रार्थना मनोभावे केली आहेस. म्हणूनच आता तुझ्या शत्रूंना हार मानावी लागणार आहे. तू फक्त यशाच्या साठी पुढे जा.
कारण तुला ते सर्व काही प्राप्त होईल. आपल्या मनात दया, भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सर्व काही जिवंत ठेव आणि तुझ्या त्या नात्यांनाही प्रेम दे, आपुलकी दे आणि त्यांना मान सन्मान दे. सर्व काही तुझ्यासाठी शक्य होईल. देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही जर ते स्वीकार करण्यास तत्पर असाल तर माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे, म्हणजेच आता तुमची प्रगती निश्चित आहे. होय म्हणून ती प्रगती स्वीकार करा. होय देवा, मी ती प्रगती स्वीकार करतो असे टाईप करा. सर्व शक्तिमान देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुमच्या आयुष्यातून कलह, क्लेश दूर व्हावेत म्हणून देवाने हा संदेश तुम्हाला दिला आहे. सर्व काही योग्य तऱ्हेने पुढे जात आहे. आनंदी व्हा, कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.